वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री वेंकटेश स्तोत्रम श्री गणेशाय नमः। श्री वेंकटेशाय नमः। ओम नमो जी हे रंबा सकळादी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हंसवाहिनी वाग्वर्धे विलासिनी ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खानी जया माझी नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेने श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषांसी दाहक दोषुनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी व्यंकटेश रमणा दया सागरा परिपूर्णा परंज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे जननी परित्वा पाळिले पितया परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी परस्वभावे सहज आले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज घालून गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जगजेती अपराध पोटी घाली माझे या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद देवी तू कृपाळुवा गोविंद माये बाप मज लागी उडदा माझे काळे दोरे काय निवडावे निवडणारे उचलिया वृक्षाची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदता कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी गुलमलता कैसी या परी फुटतील अपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समर्थाची घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान कैसा तुझा म्हणवितो दिन हा अपमान कौनाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्ही आमाशी फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ काय मुरारी काय तुझला पै आला द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भगवंता आम्हाला कृपानता कोठोनी आणली गोविंदा मायेची करुणी द्रौपदी सती अन्य पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैसी तुझ नाही अंगीकारिया शिरोमणी ज प्रार्थितो मधुर वचनी अंगीकार केली या झनी मज हातीची न सोडावे समुद्रे अंगीकारीला वडवान तेने अंतरी होतसे विभळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयानी कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बळीवार एवढा ब्रह्मांड बोल थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हलाहल तेने निळवर्ण झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनरी वैखरी दुष्ट पतित दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण व्यसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनाशी द्रोह करी सर्वदा वाचमुक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडिवार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्याचे बिढार काम कल्पनेसी फार दृढ केथे केला असे 18 भार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती गोविंदा ऐसा पतित मी खरा
परी तू पतित पावन शारंगधरा, तुवा अंगीकार केलिया गदाधरा, कोण दोष गुण गनिल नीचरतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैसी, गावीचे होते लेट बोहळ, गंगेसी मिळता गंगाजळ, काकविष्टेचे झाले पिंपळ, तयासी निंद कोण म्हणे, तसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवी तो केवळ, कन्या देऊनी कुळ, मग काय विचारावे, जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार, अंगीकारावी अवेर, समर्थेन केला पाहिजे, धाव पावरे गोविंदा, हाती घेऊनी गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा, सचिदानंदा श्रीहरी, तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, ते माझी पापे किती, कृपाळुवा लक्ष्मीपती, बरवे चित्ती विचारी, तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे, आता प्रार्थना एक एक कमळापती, तुझे नामी राहो माझी मती, हेची मागतो पुढत पुढती, परंज्योती व्यंकटेशा, तू अनंत तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमे, ती मे सप्रेम स्मरुनी प्रार्थना करीतसे, श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्न अनंत केशवा, सत्कर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ते, पद्मनाभा दामोदरा, प्रकाश घना परात्परा, आदि अनादि विश्वंभरा, जगद्द्वारा जगदीशा, कृष्णा विष्णु ऋषिकेशा, अनिरुद्ध पुरुषोत्तमा परेशा, नृसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षका आदि पुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा, सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती, गुणातीता गुणज्ञ, निजबोध रूपा निमग्न, शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्राज्ञा परमेश्वरा, श्रीनिधी श्रीवत्सलांशनधारा, भयकृत भयनाशना गिरिधरा, दुष्ट दैत्य संहार करा, वीरा सुख करा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खानी वैरागरा, मधुमरुत दैत्य संहार करा, असुर मर्दनी उग्रमूर्ती, शंख चक्र गदाधरा, गरुड वाहना भक्त प्रिय करा, गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सूत्रधारिया, जगत व्यापका जगद्वर्या, कृपा समुद्रा कुरुनालया, मुनिजन ध्येया मूळमूर्ती, शेष शयना सार्वभौमा, वैकुंठवासिया, निरूपणा भक्त कैवारिया, गुणधामा पाव आम्हा ये समयी, ऐसी प्रार्थना करुणी देवीदास, अंतरी आठविला श्री व्यंकटेश, स्मरता हृदयी प्रगटला ईश, त्या सुखासी पार नाही, हृदयी आविर्भली मूर्ती, त्या स्वरूपाची अलौकिक स्थिती, आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवितेसे, ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर, साबळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पदम पद्मे, सुरेख नारळ अंगोलिका, नखे जैसी चंद्ररेखा, घोटी व सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनिळा चेपरी, चरणी वाळे घागरिया, वाकीत वरत्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी स्तंभा चेपरी, गुडगे मांडिया जाणू स्थळ, कटीतटी किंकिणी विशाळ, खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोनसळा, कटीवर ते नाभी स्थान, जेतोनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रिलोक्य संपूर्ण जया माझी, वृक्षस्थळी शोभे पदक, पाहुनी चंद्रमा अधोमुख, वैजयंती करी लखलक, विद्युलते चेपरी, हृदयी श्रीवत्सलांशना, भूषण मिरवी श्री भगवान, तयावर ते कंठस्थान, जयाची मुनिजन अवलोकिती, उभय बाहुदंड सरळ, नखे चंद्रा परीस तेजाळ, शोभती दोन्ही कर कमळ, रातोत्पलाची ये परी, मनगटी विराजती कंकणे, बाहुवटी बाहुभूषणे, कंठी ती आभरणे, सूर्यकिरणे उगवली, कंठावुरते मुख कमळ, हनुवटी अत्यंत सुनीळ, मुख चंद्रमा अति निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा, दोन्ही अधरा माझी, दंतपंक्ती जिव्हा जैसी, लावण्य ज्योती, अंधरामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी, सरळ सुंदर नासिक, जेते पवनासी झाले सुख,
गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागी विभुनीचे तेज एकवटले बरवे पण शिगेसी आले दोन्ही पायातळी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे वेंकटा भूकुटिया सुनिळा कर्णदयाची अभिनव लीळा कुंडलीच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्याची दाटी त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझं अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करून या वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षदा पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पदमरागदी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुणी पदारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडोपचारे भगवंत यथाविधी पूजिकार दयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुती शास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयावासिया रामा जगदुद्वारा जगद्गुरु जय जयाजी पंकजेक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपदेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्तासी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुण परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसावर जेने घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रीत्यर्थसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियासी भावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठाची पीडा हरण तात्काळ की जय गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठदी रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासी यासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रूचा भावा निपात सभाभावी वश समस्ता ग्रंथ पठने करुनिया विद्यार्थी विद्या भावी शुद्धी शस्त्रे न लगावी पाठने जगाती कीर्ती भावी साधू साधू म्हणूनिया अंती भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मना एवढे मागतो वरदान रूपानी दे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटेश रमण देवी दासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी ग्रंथी धरोनी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक नवी संबे इच्छा धरुनी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थी 3 मास धनार्थी 21 दिवस कन्यार्थी षष्ठ मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुनी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाची चित्त त्यासी अंध्यापात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ पठनी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करुनी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातुनी प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलूनिया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी
वत्साचे परी भक्तासी मोहे पानावे धेनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडतेलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जेने सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथाचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कन लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वती सोपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रिलोक्य भजन भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषयाद्री पर्वती उभा असे देवी दास मिनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षचिया मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यराती बैसुनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल देते देह भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव वर प्रसाद मागावा इति देवी दास वैविरचित्त श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम श्री व्यंकटेशार्पणमस्तु ओम नमः शिवाय।